आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी. 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध. 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन. एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज. अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध. आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी. संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66. नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय. इचलकरंजी महापालिकेमार्फत सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांची आज शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत तसंच वाढत्या खर्चाबाबत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडून संपूर्ण खुलासा करण्याची मागणी केली. इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत शहरातल्या विविध भागांमध्ये सुमारे 12 कोटी रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या मजबूतीकरण आणि रुंदीकरणाची कामं सुरू आहेत. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक ते निरामय हॉस्पिटल आणि निरामय हॉस्पिटल ते महासत्ता चौक या रस्त्यांचा समावेश आहे. या कामांची पाहणी करताना विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी सांगितलं की संबंधित रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीपेक्षा अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव समोर येत असल्याची माहिती मिळतेय. मूळ 12 कोटी रुपयांच्या कामांमध्ये आणखी सुमारे 6 कोटी रुपयांच्या खर्चाची चर्चा होत असल्यानं नागरिकांच्या कराच्या पैशाचा योग्य वापर होत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रस्त्यांची कामं सुरू करण्यापूर्वी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला होता का? भविष्यात पुन्हा खोदकाम टाळण्यासाठी योग्य नियोजन का करण्यात आलं नाही? तसंच ड्रेनेज, पाणी पुरवठा, गॅस पाईपलाईन आणि इतर विकास कामांसाठी वारंवार रस्ते खोदण्याची वेळ का आली? याबाबत प्रशासनानं उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली. त्याचबरोबर अतिरिक्त खर्चाची आवश्यकता निर्माण झाली असल्यास त्यामागील तांत्रिक कारणं नागरिकांसमोर स्पष्ट करण्यात यावीत. या कामांसाठी स्वतंत्र तांत्रिक अहवाल जाहीर करून संपूर्ण निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवण्यात आली का, याचाही खुलासा करावा, असं पाटील यांनी सांगितलं. शहरातली विकास कामं दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीनं व्हावीत, नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होऊ नये आणि जबाबदार अधिकाऱ्यांचं उत्तरदायित्व निश्चित व्हावं, यासाठी शिवशाहू विकास आघाडी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान प्रशासनानं तात्काळ खुलासा करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अन्यथा शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी यावेळी दिला. या पाहणीवेळी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, संजय तेलनाडे, अमरजित जाधव, राजू आलासे, रणजित जाधव यांच्यासह शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील 12 कोटींच्या मंजूर कामावर आज आम्ही शिवशाहू विकास आघाडीचे सगळे नगरसेवक या ठिकाणी व्हिजिट पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. यामध्ये पहिलं काम बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते आपल्या थोरात चौकापर्यंत 2 कोटीचं आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजूर आहे. त्यानंतरचं जे काम आहे ते थोरात चौक ते निरामय हॉस्पिटल या ठिकाणचं काम आहे. हे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा पुरवणे या अंतर्गत. आणि त्यानंतर निरामय हॉस्पिटल ते महासत्ता चौक हे तिसरं काम आहे. हे 5 कोटीचं. हे मूलभूत सोयीसुविधा विकास योजना या अंतर्गत मंजूर आहे. अशी ही 3 कामं वेगवेगळ्या योजनेतून मंजूर आहेत. टोटल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महासत्ता चौकापर्यंतचं हे काम 12 कोटी रुपयाचं काम आहे. आज हे काम त्या आपल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून थोरात चौकापर्यंत आपल्या गावगाव पोलीस स्टेशनपर्यंत या ठिकाणी काम सुरू असलेलं आपल्याला दिसतंय. परंतु शिवपार्वती कंस्ट्रक्शन सांगली कुकरेजा म्हणून हा जो मक्तेदार आहे यांनी आपल्याला या ठिकाणी पत्र दिलेलं आहे इचलकरंजी महानगरपालिकेला की दिनांक 1/6/2026 पासून पुढचं काम आम्ही करणार नाही आणि काम आम्ही बंद ठेवत आहोत म्हणून पत्र दिले. तर या संदर्भात मला इचलकरंजीच्या या जनतेसमोर, प्रशासनासमोर आणि सत्ताधाऱ्यांसमोर असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचे आहेत की 12 कोटीचे कामातलं जवळजवळ 2 ते 3 कोटी रुपयाचं काम आता पूर्ण झाले. राहिलेलं काम 9 ते 10 कोटी रुपयाचं आहे. 10 कोटीचं काम पुढलं व्यवस्थित व्हावं म्हणून त्या मक्तेदाराच्या घशात 5 कोटी रुपयाचं अनेक अतिरिक्त एस्टिमेट करायचं घाट इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी आणि प्रशासनाने या ठिकाणी घातलेलं आहे. ते कशासाठी? तर या ठिकाणी जे CETPला पाईपलाईन उकरलेले आहे, ड्रेनेजला पाईपलाईन उकरलेली आहे, या ठिकाणी गॅस पाईपला उकरलेला आहे आणि तो मक्तेदार धडधडीत सांगतो की हे सगळे मला पॅचवर्क तुम्ही करून द्या तरच मी पुढलं रस्त्याचं काम करणार. तर मला प्रशासनाला विचारायचं आहे की बाबा
ड्रेनेजच्या कामामध्ये पॅचवर्क करून देण्याचं अतिरिक्त काम त्यात आहेच. 520 कोटीची ती योजना आहे. ते पॅचवर्क करायची जबाबदारी त्या कंपनीची आहे. गॅस पाईप टाकायचं काम आहे, त्याच्याकडनं तुम्ही पैसे भरून घेतलेला आहात. त्यानंतर CETPने ही जी पाईपलाईन टाकली आहे ह्याच्यासाठी प्रशासनानं 1,80,00,000 भरावं म्हणून CETP प्लॅनच्या इथल्या या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे. मग हे पैसे आहेतच, हे 9 ते 5 कोटी रुपये फक्त हे गावबाग पोलीस स्टेशन ते महासत्ता चौकापर्यंत जे आता हे उकरले ह्याचं पॅचवर्क करायला, म्हणजे राहिलेल्या 10 कोटीच्या कामात 5 कोटी रुपयाचं पॅचवर्क, असा अजब कारभार महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे. आणि सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महासत्ता चौकापर्यंत जे 12 कोटीचे इस्टिमेट आहे ते महासत्ता पेपरचं जे ऑफिस आहे तिथंपर्यंत जायचंच नाही. त्याच्या अलीकडे 150 ते 200 मीटर अलीकडे हे काम संपतंय. आणि समजा ते काम आणि परत आपल्याला महासत्ता चौकापर्यंत जर पूर्ण करायचं असेल किंवा अमराईपर्यंत पुढे न्यायचं असेल तर परत 1.5 ते 2 कोटी रुपये लागणार. म्हणजे 12 कोटीच्या कामात हे 6 कोटी रुपये, ते 1.5 ते 2 कोटी रुपये, म्हणजे आणखीन 8 कोटी रुपये. आपल्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती आहे काय? आपल्या महापालिकेकडे हा निधी उपलब्ध आहे काय? अजिबात नाही. तर हे अशा पद्धतीनं त्या मक्तेदाराचं लाड या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडनं, सत्ताधाऱ्यांच्याकडनं सुरू आहेत. मी या संदर्भात स्थायी सभापती आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकांना काल मी सगळे प्रश्न माझे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत मीटिंगमध्ये. त्यांना सांगितलेलं आहे. आज इथं आल्यानंतर लक्षात येते, ते म्हणतात इथं काळी माती आहे, जास्त खोल गेलेलं आहे, त्यामुळं जास्त निधी लागणार. तर इथं बघितल्यानंतर सगळाच काय रस्ता खराब नाही, ह्या बाजूचा रस्ता खराब आहे आणि इकडून आपण हे काम व्यवस्थित करू शकतो. 1,80,00,000 रुपये CETP भरा लागल्या, ड्रेनेजच्या माणसाकडनं काम करून घेतलं, त्याच्यामध्ये होतं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इचलकरंजी शहरात 520 कोटीचे जे ड्रेनेजचं काम चालू आहे त्याच्याजवळ निघणारा मोठ्या प्रमाणातला जो मुरुम आहे तो पाणीपुरवठा खातं वेगवेगळ्या ठिकाणी साठा करून ठेवायला लागले. तो मुरुम वापरा की इथं. परत जे आपल्या 6 टाक्याचं बांधकाम चालू आहे तो मुरुम इथं वापरा. प्रशासनाला तो मुरुम इथं वापरून हे लेवल करू शकता ना. तुमचं 5 कोटी रुपये वाचू शकतात. इचलकरंजीच्या नागरिकांचं हक्काचं घरपळ्याचं टॅक्सचं पैसे इथं वाचू शकतात. कशासाठी तुम्ही त्या मक्तेदाराची बाजू घ्यायला किंवा त्या मक्तेदाराला आणखीन नफा मिळवून देण्यासाठी कोण आहे त्याच्या मागं? तो मक्तेदार कुणाच्या संबंधातला आहे, कुणाच्या जवळचा आहे, हे आता तपासण्याची वेळ इचलकरंजीच्या सुज्ञ नागरिकांच्यावर या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळं मला सांगायचं आहे की 12 कोटीचं काम तिथं आता गावबाग पोलीस स्टेशनपर्यंत 2 ते 3 कोटी रुपये संपलेले आहेत. आणि इथून पुढच्या कामात 9 ते 10 कोटीच्या कामात जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपये पॅचवर्कला जर आपण देत असोल तर यासारखं दुर्दैवी काय नाही. मग पूर्वीचं इस्टिमेट करताना प्रशासन झोपलं होतं काय? पूर्वी इस्टिमेट करताना नगर अभियंत्यांना, आयुक्तांना, उपायुक्तांना, अतिरिक्त आयुक्तांना हे माहीत नव्हतं काय? अशा पद्धतीचा आंधळा कारभार, सगळा रामभरोसे कारभार या इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं, सत्ताधाऱ्यांच्या वतीनं सुरू आहे. आणि अतिशय निंदनीय बाब आहे. आपले 5 ते 6 कोटी रुपये परत मक्तेदाराच्या घशात घालण्याचा हा अजब कारभार या ठिकाणी घडत आहे. गैरव्यवहार असा तुम्हाला संशय आहे का? या सगळ्या प्रकारात आता हे 1.5 ते 2 कोटी रुपयामध्ये पॅचवर्क आपण गरगरीत करू शकतो. आणि यांनी एस्टिमेट 5 कोटी रुपयाचं बनवले. परत महासत्ता ऑफिसच्या दारातून अमराईपर्यंत परत 1.5 कोटी रुपये तुम्हाला अजून कमी पडणार आहे. 1.5 ते 2 कोटी रुपये, म्हणजे हे 5 आणि हे 2, म्हणजे आणखीन 7 कोटी रुपये लागणार. परत हे आमदार आणून देणार आहेत काय 7 कोटी रुपये? खासदार आणून देणार आहेत काय 7 कोटी रुपये? नगरपालिकेची परिस्थिती नाही. आम्ही निवडून येऊन 4 महिने झालं, आम्हाला भागामध्ये नीट क्रॉस पाईप टाकता येणार, एखादा मुरमाचा खडा टाकता येणार, कुठं गटर नागरिकांनी सांगितलं तर आम्हाला बांधता येणार, अशी परिस्थिती आहे महानगरपालिकेची आहे. आणि 7 कोटीचा डबरा महापालिका पाडून घ्यायला का तयार नाही. आमदार खासदारांनी शासनाकडे आता निधी जाऊन आणावा. मग आता बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून महासत्ता चौकापर्यंत या कामाला 19 कोटी रुपये, 19 कोटी. ह्या कामाचं 2-2 वेळा उद्घाटन, एकदा देवेंद्रजी फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन आणि परवा इथं आमदार साहेबांच्या हस्ते. कशासाठी करण्यात येईल? आणि हार्ट ऑफ सिटीतला हा रस्ता आहे, गावातला मेन हृदय आहे. आणि ह्या रस्त्याची जर ही अवस्था असेल तर आमच्या प्रभागातल्या रस्त्यांची काय अवस्था असणार आहे? नाही, एकूण ह्या प्रकारात तुम्ही कोणाला तक्रार करणार आहे का किंवा न्यायालयात जाणार आहे का? ह्या प्रकारात आता आम्ही कालच आमच्या ही सगळी बाब निदर्शनास आली. त्या मक्तेदारांना या ठिकाणी पत्र दिले की मी हे काम बंद ठेवत आहे म्हणून. मग त्याला पुढचे 5-6 कोटी रुपये आम्ही करायचा, आमचा तो काय जावाही नाही किंवा इचलकरंजी महानगरपालिकेचा काय लाडका मक्तेदार नाही. त्याचा फायदा करून देण्याचा आमचे काय हक्क नाही आहे. इथं तो कुणाचा लाडका आहे हे तपासण्याची गरज आहे. त्या संदर्भात पूर्वी पण त्यानं केलेलं काम स्पेसिफिकेशन प्रमाणे आहे का, नियमाप्रमाणे आहे काय, त्याला 1.5 फुटानं उकरून मग रस्ता करायची परमिशन पूर्वीच्या एस्टिमेटमध्ये तू कर ना. इथं येऊन तो आणखी 5 ते 6 कोटी रुपये नगरपालिकेच्या निधीवर डल्ला मारण्याचं पाप का करावं लागला आहे? जर त्यानं या ठिकाणी योग्य पद्धतीनं काम सुरू नाही केलं आणि प्रशासनानं जर आमच्या या म्हणण्याप्रमाणे आमचं ऐकलं नाही, योग्य त्या ठिकाणी आम्ही याच्या संदर्भात न्याय मागू, तक्रार करू. इचलकरंजी महानगरपालिकेचे निवडणूक लागण्यापूर्वी हे प्रशासन व इचलकरंजीतील आमदार यांनी एकत्रित मिळून ज्यावेळेला या
रस्ता करत असताना 12 कोटीचं टेंडर ज्यावेळेला हे रस्त्याचं ज्यावेळेला त्यांनी काढलं त्यावेळेला बघायला गेलं तर पूर्वी ज्यावेळेला ड्रेनेजची पाईपलाईन ज्यावेळेला इथनं झालेली मला वाटतं मधलेवाडीतनं आलेली पाईपलाईन पाण्याची जी होती ती लाईन आलेली होती त्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये पाईपलाईन टाकत असताना पाईपलाईन करून परत त्याच्यावर पॅचवर्क करायचं अशा पद्धतीचं टेंडर पूर्वीच्या मक्तेदाराला हे दिलेलं होतं. त्या गोष्टीची कल्पना असतानासुद्धा त्या पूर्वीच्या मक्तेदारानंतर तर पाणीची पाईपलाईन टाकल्यानंतर जर तो मक्तेदार जर पॅचवर्क करून देणार असेल तर आत्ता जो घाट त्यांनी घातलेला आहे की 5 कोटी महासत्ता चौकापर्यंत व तिथून पुढं 1.5 ते 2 कोटीपर्यंत म्हणजे 7 कोटी रुपयाचं हे टेंडर त्यांनी आता नंतर काढण्याचं कारण काय की इचलकरंजी जनतेला वेठीस धरायचं काम व स्वतःच्या खिशात पैसे जावत ह्यासाठी जाणीवपूर्वक काम आता इथंपर्यंत आणायचं आणि त्या मक्तेदाराला हाताशी धरून घेऊन इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये तक्रार द्यायची की हे काम पुढचं पॅचवर्क होत नाही तोपर्यंत मी काम करत नाही. ह्याचा अर्थ काय मग पूर्वी त्याला टेंडर देत असताना त्या गोष्टीची पूर्ण पहिला कल्पना होती का नाही किंवा रस्ता कशा पद्धतीचा आहे याच्यापूर्वी झालेली जी कामं होती त्या कामाची पॅचवर्क ज्या पूर्वीच्या मक्तेदारांच्याकडनं करून घेणं गरजेचं होतं त्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या होत्या तरीसुद्धा त्या गोष्टी असताना परत तुम्ही आता नव्यानं दराचं 7-7 कोटीचं जर टेंडर काढून घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही मक्तेदाराला जवळ करून अशा पद्धतीचं जर काम करत असाल आणि जनतेचा असं पैसा सगळा लुबाडायचं काम जर या नेते मंडळी जर करत असतील तर या लोकांना आज कोणीतरी जनतेने सगळे एकत्र घेऊन यांना जाब विचारणं गरजेचं आहे. आज ह्याच्या अगोदर देखील नगरपालिकेचे इलेक्शन कित्येक वेळा झालेलं आहे पण सत्ताधारी पक्षाकडनं ज्या वेळेला ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटायचं काम ज्यावेळेला करायचं त्यावेळेला जनतेच्या जोरावर ज्यावेळेला आम्हाला जे शिवशाहू आघाडीचे आम्हाला जे 18 नगरसेवकांना जे तुम्ही निवडून द्यायचं काम ते केलेलं आहे ते जनतेचा पैसा चुकीच्या पद्धतीनं जर कोण खात असतील तर त्याला 100% आवाज उठवायचं काम आम्ही शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे नगरसेवक आज ठिकाणी आम्ही सक्षम आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतो. आज हे 7 कोटीचं तुम्हाला सांगतो हे टेंडर एक्स्ट्रा काढणार हे देखील त्यांच्या जाणार आणि आत्ता जे 12 कोटीचं जे टेंडर काढलेलं आहे ते टेंडर जे काढत असताना या कामामध्ये जे नमूद असलेल्या ज्या गोष्टी होत्या तुम्हाला सांगतो की 6 इंचीची जी खुदाई मध्यभागी करायची होती आणि गडाला बाँड्रीला मला वाटतं 1.5 इंचीची 1.5 फूट त्यावेळेला ते काम खुदाई करायला पाहिजे त्या पद्धतीने ते खुदाई काम त्यांनी केलेलं नाही ते देखील त्या पद्धतीने तसंच त्यांनी जाणीवपूर्वक हे केलेलं त्याच्यामुळे ज्या सळ्या वापरण्यात आलेल्या त्याच्यामध्ये जे सळ्या वापरत असताना त्याच्यामध्ये बाबा त्याला गंज वगैरे लागू नये म्हणून त्या कोटिंगच्या सळ्या वापरणं त्यावेळेला गरजेचं होतं. त्या देखील आता सळ्या बघितल्यानंतर ठराविक ठिकाणी आपल्याला निदर्शन झालं की ते सळ्या रेग्युलर ज्या सळ्या होत्या त्याच पद्धतीने वापरण्यात आलेल्या. मग हे अंदाधुंद कारभार जर अशा पद्धतीने चालत असेल तर या गोष्टीला जबाबदार प्रशासन आहे की नाही की सगळ्या गोष्टी करायचं मक्तेदार करतोय मक्तेदार अतोनात पद्धतीनं जर पैसे यांच्या घरातनी प्रत्येक नेतेमंडळीला सत्ताधाऱ्यांनी नेऊन द्यायचं काम करतोय त्या प्रशासनाला द्यायचं काम करतोय म्हणून जनतेचा पैसा कसा पाहिजे तसा लोबाडणार काय नाही. तर ह्या गोष्टीसाठी आता इथून पुढं जेवढं नगरसेवक म्हणून आम्ही जेवढं जागरूकता आहे तेवढं तुम्हाला सांगतो की पब्लिकनं देखील इचलकरंजीच्या जनतेनं देखील इथून पुढच्या काळामध्ये रोडवर विचारून त्यांनी जाब विचारणं गरजेचं आहे. हा प्रत्येक पैसा ज्यामध्ये जो वापरला जातो आहे हे जनतेच्या प्रत्येक घराघरातला हा पैसा आहे. आज त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जी कर आकारणी करून घेऊन आज जे नगरपालिकेला मध्ये जो पैसा गोळा केलेला आहे त्याची आज 30% परतावा आम्हाला ज्यावेळेला शासनाकडनं जर एखादा मोठी रक्कम आली तर त्यावेळेला 33% आम्हाला महानगरपालिकेला आमचा निधी घालावा लागतो. ते पैसे आम्ही कुठून आणायचं आणि कशा पद्धतीने आणायचं आणि आणलेले पैसे यांनी अशा पद्धतीने खराबत करून घेऊन जर ते आमदारांनी यांनी जर वाटून घेत असतील तर या गोष्टीला कुठतर त्यांनी जाब विचारणं गरजेचं. रणजितराव बोलत्याची पाणी केलं असता आपल्या काही गोष्टी निदर्शनात आल्या यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रुटी यात आपल्याला जाणवतात. युटिलिटी शिफ्टिंगचा कुठलंही प्रोव्हिजन सांडपाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेजची व्यवस्था असेल नदीच्या पाण्याची पाईपलाईन असेल तर रिपेरीच्या बाबतीत असेल लिकेजच्या बाबतीत असेल तर या ठिकाणी युटिलिटी शिफ्टिंगची कुठली व्यवस्था प्रशासनाने केलेली दिसत नाही. ज्या पद्धतीनं साईड मार्जिन बघितलं तर पाण्याचा निचरा होण्यासाठीचं जी उपाययोजना होती त्या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत. आणि या इस्टिमेटचा जर आपण पूर्ण अभ्यास केला तर या इस्टिमेटमध्ये सुद्धा जाणीवपूर्वक प्रशासनानं अशा काही त्रुटी ठेवला जेणेकरून त्याचा फायदा त्या कॉन्ट्रॅक्टरला होईल आणि त्या पद्धतीनं ह्या गोष्टी आपल्यासाठी आपल्या शहरासाठी घातक आहेत. अशा पद्धतीनं जर एका कामामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर भ्रष्टाचार व्हायला लागला एवढ्या पद्धतीनं चुकीच्या इस्टिमेट केली जात असतील आणि तो कॉन्ट्रॅक्टर 12 कोटीचं काम मी थांबवणार
अशा पद्धतीचं पत्र महानगरपालिकेला देत असेल आणि महानगरपालिकेला वापर करून महानगरपालिकेला ब्लॅकमेल करून एस्टिमेट वाढवत असेल तर या सगळ्या गोष्टीचा विरोध आमचे सर्व विरोधी पक्षनेते असतील, सदस्य असतील, आम्ही त्या पद्धतीनं तुमच्यासमोर मांडलेला आहे. ही वस्तुस्थिती जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे. यापूर्वीसुद्धा बोरवेलच्या बाबतीत 1,64,000चा एस्टिमेटचा विषय या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांच्यापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत. पुणे विभागीयपर्यंत आमच्या तक्रारी झालेल्या आहेत. अशा पद्धतीची ही रस्त्यावरची लढाई आहे. आमच्याकडं बहुमत नसल्यामुळं सभागृहामध्ये काही अडचणी निर्माण होणार आहेत, पण ही रस्त्यावरची लढाई आहे इचलकरंजीच्या नागरिकांच्यासाठी, इचलकरंजीच्या नागरिकांच्या हितासाठी, त्यांच्या ज्या फळा स्वरूपातून आपण जे कर भरतो त्या सगळ्यासाठी आम्ही लढत राहू.